निवडणुका या सिव्हिक इश्यूज वरतीच झाल्या पाहिजे. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं हे बोललंच गेलं पाहिजे. कारण सिव्हिक इश्यूज हँडल करण्यासाठीच लोक तुम्हाला निवडून देतात. ज्या शहरांमध्ये खरं तर इतकी सजग माणसं आहेत, अशा ठिकाणी लोकांना त्यांना आवडणाऱ्या किंवा त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मत द्यावंसं का वाटत नसेल? ही उदासीनता कुठून येत असेल? दरवर्षी काहीतरी महानगरपालिकेच्या टेंडर्स निघतात, इतके कोटी रुपये खर्च होणार, मग त्यासाठी एसटीपीची सोय, मग पंपिंग स्टेशन्स लावा, पण तरी पण एक मोठा पाऊस आला तर परत पाणी जमा होतं. तुम्ही 10 वर्षापूर्वी जर 60 MLD पाणी देत असाल आणि 10 वर्षानंतर जी काही लोकवस्ती इकडे वाढली आहे त्यांना देखील 60 MLD पाणी दिलं, तर पाणी तुम्ही नियोजन कशा पद्धतीनं करणार आहात? 10 MLD पाणी जर आपण या विभागासाठी वाढवलं तर मला असं वाटतं की प्रत्येकाला जे हक्काचं पाणी आहे ते व्यवस्थितरित्या मिळेल. पण आपण ज्यावेळेस पाणी वाढवू म्हणतो त्यावेळेस मुंबईच्या धरणांमध्ये खरं तर तेवढी क्षमता आहे का? जेव्हा उच्च शिक्षित आणि तरुण राजकारणात येतात तेव्हा त्यांचा देखील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि जर ते बदल या राजकीय क्षेत्रात करू शकले तर नक्कीच चांगले दिवस या देशाला आणि महाराष्ट्राला पाहायला मिळतील. तुम्ही आता निवडणूक लढवताय, तुमच्या वॉर्डासाठी असेल किंवा मुंबईसाठी असेल, तुम्ही निवडून आल्यानंतर या 4 किंवा 5 गोष्टी तुम्हाला प्रायोरिटीने करायच्यात, अशा काही गोष्टी आहेत? सगळ्यात पहिला गोष्ट जी मला करायची आहे ती हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि महानगरच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना तर माहीत असेलच की आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. आपण वर्षभर प्रत्येक वेळेस ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस अडकतो, रस्त्यावर पाणी ज्यावेळेस जमा होतं, खड्डे ज्यावेळेस दिसतात, खड्ड्यातनं गाडी जाते, त्यावेळेस नेहमी राजकारण्यांना शिव्या देतो की अरे बापरे, हे तर कामच करत नाहीत, यांचं काही नियोजनच नाही आहेत. पण या सगळ्या वरती एक सोल्युशन असतं, ते म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका. आपण योग्य व्यक्तींना निवडून आणतो का? त्यांच्याकडनं कामाचा पाठपुरावा घेतो का? एक तर त्यांना त्यांच्या त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीबद्दल, त्यांच्या त्यांच्या कामाबद्दल तितकी जाण असते का? असे अनेक प्रश्न उभे राहतात आणि हेच खरं तर ॲड्रेस करण्यासाठी आपण महानगरमध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या नवोदितांसोबत गप्पा मारतो आहोत आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की त्यांना त्यांच्या निमित्त नेमकं किती ज्ञान आहे, त्यांचं नेमकं विजन काय आहे, हे सगळं समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आज आपल्यासोबत आहेत अंकित प्रभू. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. नमस्कार. अ, आमचा या पॉडकास्टचा हेतू हाच आहे की वेगवेगळ्या राजकारण्यांसोबत बोलून त्यांचं नेमकं विजन काय आहे त्यांच्या त्यांच्या शहरासाठी, त्यांच्या त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी बद्दलचं कितपत ज्ञान आहे आणि काही ॲक्शन प्लॅन तयार आहे का, या सगळ्याबद्दल चर्चा करायची आहे. तर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मला एकतर फार बरं वाटतं कायमच ज्यावेळेस सुशिक्षित तरुण ज्यावेळेस राजकारणाकडे पॉझिटिव्हली बघतात. तर पण आपण ज्यावेळेस याचीच तुलना निवडणुकांचा जर आकडा आणि त्याची टक्केवारी जर पाहिली, तर कायमच जी शहरं सुशिक्षित वाटतात, जी मोठी शहरं आहेत, तिथे निवडणुकांचा म्हणजे मतदानाचा टक्केवारी ही अगदीच कमी दिसते. असं का होत असेल, मला इथपासून सुरुवात करायची आहे, की ज्या शहरांमध्ये खरं तर इतकी सजग माणसं आहेत, इतकी सुशिक्षित लोकं आहेत, अशा ठिकाणी लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडून त्यांना आवडणाऱ्या किंवा त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मत द्यावंसं का वाटत नसेल? ही उदासीनता कुठून येत असेल? नाही असं आहे की त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. कारण जेव्हा निवडणुका येतात, अनेक पक्षांचे मॅनिफेस्टोज आपण वचननामा ज्यांना म्हणतो ते येतात. त्यात सुशिक्षित वर्गाला जे आवडेल अशा काही गोष्टी त्यांच्यासाठी जेव्हा आपण केल्या, हो. तेव्हा त्यांचा कल देखील मतदानाचा वाढतो. आता मुंबईमध्ये त्याचं जर वर्गीकरण बघायला गेलं तर सुशिक्षित पण आहेत, मध्यमवर्गीय पण मध्ये काम करणार डिफरंट डिफरंट क्लासेसमध्ये आहेत. बरोबर. पण सुशिक्षित प्रवर्गाला आवडेल, रुचेल अशा ज्या काही गोष्टी असतात, मग शिक्षणाशी निगडीत काही असतात. आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबद्दल जर सांगायचं झालं, तर मला सांगताना आनंद होतो, की ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा पूर्वी होत्या, हं. महाविकास आघाडीचं सरकार असताना आमचे नेते, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी एक चांगली संकल्पना या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणली. हं. मग मुंबई पब्लिक स्कूल नावानी आपण या शाळा ज्या मुंबई महानगरपालिकेच्या होत्या त्याला रेनोव्हेट करून चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण महानगरपालिकेतर्फे कसं देऊ शकू, हो. त्यात CBSE, ICSE बोर्ड आणून आता जे आपले मुंबईमध्ये राहणारे जे काही आमचे विद्यार्थी आहेत त्यांना अशा बोर्ड्समधून शिक्षण आपण कशा पद्धतीनं देऊ शकू, असं एन्हान्समेंट जेव्हा आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं करायचं ठरवलं तेव्हा आपण हे केलं. आणि मला असं सांगताना आनंद होतो की आज कित्येक शाळा आज मुंबई महानगरपालिकेच्या इतके दिव्य बांधल्या गेल्या आहेत. आपण कधी पण मुंबई महानगरपालिकेच्या या शाळांमध्ये व्हिजिट करा. आपल्याला जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याला तोडीतोड अशा मुंबई महानगरपालिकेच्या शाळा
या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की ऍडमिशनचं जेव्हा वेळ असते तेव्हा अनेक असे लोकप्रतिनिधींचे पत्र मागण्यासाठी रीग लागलेली असते. हो. पण आज सांगताना आनंद होतो की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यासाठी पत्र मागण्यासाठी देखील लोक आज येत आहेत आणि हे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मुंबईसाठी केलं याचा मला आनंद आहे. आणि म्हणून जेव्हा आपण अशी सगळी कामं जी सुशिक्षित प्रवर्गाला आवडतील हो. जेव्हा आपण ही करतो तेव्हा सुशिक्षित प्रवर्ग नक्कीच मतदानाला उतरेल याची मला खात्री आहे. आपण मुंबईच्या बाबतीत ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आता तुम्हाला मुंबईतले आत्ताचे सगळ्यात महत्त्वाचे कोर प्रॉब्लेम्स कोणते वाटतात? कारण आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आता ते काय म्हणूयात सवयीचं झालंय, की आता आपल्याला सवय झालीये आपल्याला कुठूनही एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचा तर आपण ट्रॅफिकमध्ये अडकणार. म्हणजे ते अझ्युम करतो आता आपण, की आपल्याला माहिती आहे, की अच्छा इथून इथं जायचंय का? ठीक आहे 2 तास तुझे गेले. जसा ट्रॅफिकचा मुद्दा आहे, तसं पावसाळ्यात पाणी साठण्याचा मुद्दा आहे. म्हणजे दरवर्षी काहीतरी महानगरपालिकेचे टेंडर्स निघतात, इतके कोटी रुपये खर्च होणार, मग त्यासाठी एसटीपीची सोय, मग पंपिंग स्टेशन्स लावा. पण तरी पण एक मोठा पाऊस आला तर परत पाणी जमा होतं. असे अनेक वेगवेगळ्या टप्प्यावरचे प्रॉब्लेम्स आपण एक सामान्य मुंबईकर दरवर्षी दररोज खरं तर याला सामोरं जात असतो. तुमच्या मते आता मुंबईसाठीचे कोर महत्त्वाचे प्रॉब्लेम्स काय आहेत? आपण लोकांमध्ये फिरतो, लोकांशी चर्चा करतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो. म्हणजे आता गेल्या 7-8 महिन्यांपासून मी एक गोष्ट आवर्जून बघितली, की आपल्या विभागामध्ये इमारतींमध्ये राहणारे देखील एक प्रवर्ग आहे. हो. शाळा कमिटींमध्ये राहणारा देखील एक प्रवर्ग आहे. आणि जेव्हा आपण या लोकांशी चर्चा करतो, तेव्हा प्रत्येकाची एक मागणी आहे, की त्यांना पाणी हे कमी प्रेशरमध्ये मिळतंय. काही हो. ठिकाणी गढूळ पाणी जातंय. आणि म्हणून पाण्याविषयी ही जी मॅनेजमेंट, ही मुंबई महानगरपालिकेची जी मिसमॅनेजमेंट होते, हं. ती कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. आता सांगायचं उदाहरण झालं तर मुंबईमध्ये तुम्ही कुठलाही विभाग पकडा. दहिसर पकडा, बोरिवली पकडा, कांदिवली पकडा, आमचा दिंडोशी पकडा, कुरारगाव पकडा, गोरेगाव पकडा, चा रामनगर, या सगळे विभाग तुम्ही पकडा, अंधेरी. थेट तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये पण जा. तुम्ही ज्यांना कोणाला विचाराल, तिकडे सगळीकडे पाण्याचा हा मोठा प्रॉब्लेम हा लोकं तुम्हाला सांगताना पाहायला मिळेल, की हो. बाबा आमच्याकडे पाण्याचं प्रेशरच कमी आहे, हं. की बाबा आम्हाला गढूळच पाणी येतंय. ते का होतंय? याचं कारण आपण कुठे ना कुठेतरी शोधलं पाहिजे. हं. तर गढूळ पाणी जाण्यामागचं आपण काही अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा ते म्हणतात, की अनेक रिडेव्हलपमेंटची कामं मुंबई शहरामध्ये चालू आहेत. मग त्यात MMRDA असेल, त्यांच्याकडून मेट्रोची कामं चालू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत. हो. त्यामुळे अनेक वेळेला पाणी सप्लाय करणाऱ्या लाईन्स डॅमेज होतात. मग जेव्हा लाईन्स डॅमेज होतात, तेव्हा त्यातून जो कचरा या पाण्याच्या लाईन्समध्ये जातो, त्यामुळे पाणी गढूळ येतं. हं. कुठे ना कुठेतरी आपण एक बघतो, की पाण्याचा सप्लाय जेव्हा कमी होतो. आता आपण जिकडे मी राहतो, गोरेगाव पूर्व, पी साऊथ वॉर्ड ऑफिस या ठिकाणी येतं. तिकडे 60 MLD पाणी हे गेली 10 वर्ष मुंबई महानगरपालिकेकडून दिलं जातं. अच्छा. तर जेव्हा आपण विचार करतो, रिडेव्हलपमेंटचा विचार करतो, नवीन इमारती या विभागात झाल्यात, SRA प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि नवीन लोकं या ठिकाणी राहायला देखील येत आहेत. हं. तर तुम्ही 10 वर्षापूर्वी हो. जर 60 MLD पाणी देत असाल आणि 10 वर्षानंतर जी काही लोकवस्ती इकडे वाढली आहे, हो. त्यांना देखील 60 MLD पाणी दिलात, तर पाणी तुम्ही नियोजन कशा पद्धतीनं करणार आहात या हं. लोकवस्तीसाठी? आणि म्हणून कुठे ना कुठेतरी निश्चित रूपाने जेव्हा तुम्ही हा पाणी देण्याचा टक्का वाढवाल, आता 60 MLD जे पाणी आपण देतोय, त्यापैकी 10 MLD पाणी जर आपण या विभागासाठी वाढवलं, तर मला असं वाटतं की प्रत्येकाला जे हक्काचं पाणी आहे ते व्यवस्थितरित्या मिळेल. हं, हं. पण आपण ज्यावेळेस पाणी वाढवू म्हणतो त्यावेळेस मुंबईच्या धरणांमध्ये खरं तर तेवढी क्षमता आहे का, की ते जे ॲडिशनल आपण एक हा विभाग झाला त्याच्यासाठीचं ॲडिशनल पाणी आपण देऊ शकू? आता तेच मी म्हणतोय, मुंबई महानगरपालिकेची जी लोकसंख्या होती, हो. ती गेले कित्येक वर्ष वाढत चालली. बरोबर. आता सेन्सस नाही झाला तो वेगळा भाग आहे. हो. पण वाढत चालली आहे, आपण अनुभवतोय आणि आपल्याला विचार केला पाहिजे. हो. पण कुठे ना कुठेतरी जेव्हा लोकसंख्या तुमची वाढते, याचं प्लॅनिंग तरी आपण कुठे ना कुठेतरी केलं पाहिजे. हं. मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन धरणं बांधली गेली पाहिजेत, नवीन जागा आयडेंटिफाय केल्या पाहिजेत, नवीन पाण्या आपण कसं पद्धतीनं मुंबईकरांसाठी आपण उपलब्ध करून देऊ नवीन हो. धरणातून, हे आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. आता आपण दरवेळेला पाऊस पडतो. आपण ही बातमी नेहमी मुंबई महानगरपालिकेची ऐकतो, की मुंबईला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणं भरली आहेत. हो. मग पाणी जातंय कुठे? हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि ते हं. पाणी मुंबईकरांच्या हक्काचं आहे. त्याचा टॅक्स मुंबईकर भरतायत. तर ते पाणी देखील मुंबईकरांना मिळालं पाहिजे. मग चाळीमध्ये राहणाऱ्या आमच्या बांधवांना मिळालं पाहिजे, इमारतीमध्ये राहणाऱ्या आमच्या बांधवांना मिळालं पाहिजे. त्यांचं हक्काचं पाणी त्यांनाच मिळालं पाहिजे. हं. या हं. मताचा मी आहे.
तुम्हाला असं वाटतं का हे जे पाणी मुंबईचं आहे त्याची सगळ्यांसाठीची समसमान विभागणी होते म्हणजे 100% आणि त्या पद्धतीनं ती अंमलात सुद्धा येते का? त्यात कुठे आपल्याला काही अडथळे जाणवतात समसमान का? विभागणी झाली पाहिजे या मताचा मी आहे. ती होत नाहीये. हो. आज तुम्ही बघाल की बिल्डिंगला पाणी व्यवस्थितरित्या मिळतंय. चाळीमध्ये राहणारा आमचा जो नागरिक आहे, तो वंचित आहे. तो बिचारा पाण्याची येण्याची वेळ असते. त्या पाण्याची येण्याची वेळ कधी मुलं शाळेला जाताना सकाळची असते. हं. तेव्हा तो पाणी भरणार घरासाठी का मुलांना शाळेत पाठवायला तयारी करणार? हो. संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर घरात येऊन तो जेवण बनवणार का पाणी भरणार? आणि म्हणून ही जी काय पाण्याची समस्या आहे, ती जर आपण पाण्याचा कोटा वाढवला, तर प्रत्येकाला मूलभूत पाणी जे त्यांच्या हक्काचं आहे, हो. ते जर मिळालं तर ते काम प्रत्येकासाठी सोपं होईल. हो. आपण पाण्याबद्दलच बोलतो तसा आणखीन एक महत्त्वाचा मूलभूत प्रश्न जो आत्ताच्या या सीझनमध्ये फारच डोक्यावरती लोकं घेतात ते म्हणजे एअर क्वालिटी. आपण आता मुंबई, दिल्ली मग एक पॉइंट होता जोपर्यंत आपण दिल्लीची हवा किती घाण आहे, की तुम्ही आपण तिथं मुंबईत बसून हां, हां. बोलायचं. की तुम्ही एक दिवसात चक्कर मारली तरी तुम्ही 10 सिगारेटी ओढताय इतकं तुमच्या हो. शरीरात प्रदूषण जातंय. पण मुंबईची काही फार वेगळी गत राहिलेली नाही. म्हणजे 300-400 इतका AQI आपण बघतो आणि ते हजार्ड लेव्हलच्या आपण आसपास चाललंय. तर ज्याला आपण सतत डेव्हलपमेंट म्हणतो, ज्याला आपण सतत काहीतरी बांधकाम म्हणतो, काहीतरी काम करून त्यातनं होणारं प्रदूषण म्हणतो. यातनं मुंबईची हवा ज्या पद्धतीनं खालावतीये, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आणि काय पद्धतीनं ती कंट्रोलमध्ये येऊ शकेल? आणि नक्कीच जो एअर क्वालिटी इंडेक्स मुंबईचा आहे, तो फारच आता वाईट झालाय. आणि ते आपण जर पकडलं, तर ते आता ज्येष्ठ नागरिकांसाठी, आता असलेल्या लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, प्रत्येकासाठी हे जाम हानिकारक आहे. दिल्लीबद्दल आपण चर्चा करायचो, इतर शहरांबद्दल चर्चा करायचो. आपल्याला मुंबईबद्दल अशी कधी वेळ येईल कधी वाटलं नव्हतं. पण अगेन जसं पाण्याचं मिसमॅनेजमेंट आहे, त्या पद्धतीने ही देखील एक मिसमॅनेजमेंट आहे, की मुंबई महानगरपालिकेने एक धोरण ठरवलं पाहिजे. जसं की पुन्हा मला सांगताना आनंद होतो, की महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा आदित्य साहेबांनी त्यावेळेला आणलेला. आणि रेस टू कार्बन झिरो याची प्रॉपर ट्रॅकिंग आपण प्रत्येक ठिकाणी करायचो. अनेक शहरं आपण जगाच्या पातळीवर बघितली. लंडन असेल, न्यूयॉर्क असेल, पॅरिस असेल, या प्रत्येक शहराचा एक क्लायमेट ॲक्शन प्लॅन आहे. हो. आणि क्लायमेट ॲक्शन प्लॅनप्रमाणे प्रत्येक शहराने एक पॉलिसी निर्धारित केली आहे. त्या पॉलिसीप्रमाणे रेस टू कार्बन झिरो म्हणजे कार्बन किती एमिट होतंय, जे हवेत जातं, हो. ते कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. या प्रत्येक गोष्टीचं पॉलिसी या शहरांनी निर्धारित केली. हं. पण कुठे ना कुठेतरी आमचं सरकार गेल्यानंतर या क्लायमेट ॲक्शन प्लॅनची चर्चा कुठे होत नाही. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये अनेक पॉलिसीज होते, की मग आपण वातावरणमध्ये जे धूळ जाते, ती आपण कशा पद्धतीनं कमी करू शकू. अनेक असे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत, रस्त्याची कामं आहेत, मेट्रोची कामं आहेत. या ठिकाणी शासनाच्या वतीने जी कामं केली जात आहेत, हो. त्याच्यात धूळ जी काय उडते, ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना घेतल्या जात आहेत का? प्रत्येक वेळेला आपण बघतो, की अधिकारी त्यांचं काम करतात, कधी-कधी इंजिनिअर्स काम करतात, पण खालच्या ग्राउंड लेव्हलचा जो लेबर काम करतो, हं, हं. त्याच्याकडनंही निकष पाळले जात आहेत का? बरोबर. हे कुठे ना कुठेतरी होत नाही. आणि पाणी मारून फक्त आता तुम्ही गेल्या ह्याच्यात पाहिलं असेल, की प्रदूषण कमी करण्यासाठी एकच उपाययोजना आपल्याकडे आहे, की धूळ वाढली की रस्त्यावरती पाणी मारा. पाणी मारा. पण हे करून फक्त होत नाही ना. तुम्हाला एक कॉन्क्रीट पॉलिसी त्यासाठी तयार करावी लागते. जसं की माझ्या मते एक गोष्ट माझ्या मनात आली, की मुंबई महानगरपालिकेच्या जेवढ्या गाड्या वापरल्या जातात, हं. मग समिती अध्यक्षांसाठी वापरल्या जातात, आपल्या विविध अधिकाऱ्यांसाठी वापरल्या जातात. जर तुम्ही ते पहिले इलेक्ट्रिक केले, तर हं. तुम्ही एक मेसेज नागरिकांना देऊ शकतात, की मुंबई बरोबर. महानगरपालिका म्हणून आम्ही दक्षता हे बरोबर. पोल्युशन कमी करण्यासाठी घेतोय, एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्यासाठी घेतोय आणि मग हळू त्याचा प्रभाव सगळीकडे पडेल. बेस्टचे अनेक बसेस इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. हो. आणि म्हणून पॉलिसी म्हणून जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा एक कॉन्क्रीट डिसिजन आपण सर्वांनी मिळून घेणं गरजेचं आहे. मग त्यात नागरिक आले, मुंबई महानगरपालिका आली आणि सगळे लोक जेव्हा हा निर्णय घेतील, तेव्हा मला असं वाटतं या लढाईत आपण जिंकू. हो. आणि एअर क्वालिटी इंडेक्सची लढाई ही फक्त 1-2 वर्षांची नाही आहे. हो. 30-40 वर्ष पुढची. त्यासाठी आपल्याला ते सर्व गोष्टी प्लॅन कराव्या लागतील. मग आपल्याला येणारं जे फ्युचर जनरेशन असेल, त्यांच्यासाठी आपण ते व्यवस्थित आपलं शहर ठेवू शकू. बरोबर. मला त्याच रिलेटेड खरं तर एक खूप प्रामाणिक प्रश्न पडतो, की मुंबई खरंच लिव्हेबल सिटी आता राहिली आहे का? म्हणजे खरंच राहण्याजोगं शहर आता हे राहिलंय का? कारण आपण जर बघितलं तर सगळ्यांच्या सारख्याच तक्रारी आहेत. म्हणजे हवा चांगली नाहीये,
सतत कुठेतरी जायचं म्हणजे तुम्हाला किमान 2 तास आधी प्लॅन करून कुठेही पोचावं लागतं. अर्थात आता मेट्रो आहे आणि काही गोष्टींमुळे सोय झालेली आहे. पण तरी सुद्धा मग तिथून कुठेतरी पोचायचं असेल तर रिक्षा, मग त्यांची मुजोरी आणि मग तिथे परत ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकणार. असे बरेचसे चॅलेंजेस आहेत. त्याच्यासोबत घरांच्या किमती काहीच्या काही वाढलेल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर घर घ्यायचं असेल, तर मग मग कुठेतरी आणखीन लांब जा. मग विरारला जा, मग वसईला जा, मग इथे कुठेतरी नवी मुंबईकडे जा. सतत मुंबई सोडून बाहेर कुठेतरी जावं लागतं कारण परवडतील अशी घरच नाही. आणि मग परतचा तो प्रवास आला. खरंचच मुंबई अजूनही ते राहण्याजोगं शहर राहिलंय का? कारण आपण जर संधींच्या बाबतीत पण म्हणालो, तर बरेचसे प्रोजेक्ट जे मुंबईत होते, ते मुंबईच्या बाहेर चाललेत. मग नेमकं हे शहर आणखीनही म्हणजे आणि याच्यासोबत आणखीन बाहेरनं येणाऱ्या लोकांचा लोंढा तर आहेच आहे. तर खरंचच आत्ता ज्या पद्धतीला ज्या आपण मुंबईत राहतो किंवा ज्या मुंबईला आपण एन्व्हिजन करतो, ते राहण्याजोगं शहर आहे का? असा एक जगाच्या प्रामाणिक प्रश्न पातळीवर पडतो. मी मुंबईकर, माझा जन्म मुंबईत झाला, हो, बालपण इकडे गेलं, शिक्षण मुंबईत झालं. पण जगाच्या पातळीवर आपण कुठलंही शहर बघितलं तरी मुंबईकराला मुंबई ही हृदयाच्या जवळ आहे हो. आणि आपल्याला मुंबई हीच आवडते. अर्थात, आपण जिथे कुठे गेलो तर आपलं शहर आपल्याला नेहमी आवडतं. अर्थात. आणि हे शहर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून एक शहराला आपण कशा पद्धतीनं उंचावू शकू यासाठी आपण उपाययोजना देखील आखल्या पाहिजे. जसं आपण अनेक गोष्टी बोलल्यात की मुंबईमध्ये होणारे जे रिडेव्हलपमेंट आहेत त्यात प्राइजेस वाढले आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत. पण यासाठी आपण अनेक उपाययोजना त्या ठिकाणी आखल्या पाहिजेत जेणेकरून ही सिटी जी आपली हक्काची आहे त्यात अजून आपण काही वेगळं करू, जेणेकरून मुंबईकरांना दिलासा देऊन ही मुंबई आपण पुन्हा एकदा जी काही स्वप्न, म्हणजे मुंबईला आपण स्वप्नांचं शहर बोलतो. हो. सगळ्या देशातून लोक स्वप्न पाहत मुंबईत येतात आणि अनेकांची ती साकार देखील होतात. हो. पण या सगळ्या गोष्टींसाठी मुंबई महानगरपालिका किंवा शासन म्हणून आपण जर त्या पद्धतीनं काही करू शकलो तर मला असं वाटतं की तो म्हणजे धोरणात्मक विषय आहे. कारण तुम्ही जे घरांबद्दल बोललात, तुम्ही जे वेगवेगळ्या डेव्हलपमेंटबद्दल बोललात, ते फक्त एकटी मुंबई महानगरपालिका नाही करू शकत. हो. त्यात राज्य सरकारचा पण आपल्याला हात लागतो, केंद्र सरकारचा पण हात लागतो. आणि म्हणून जेव्हा एकत्र सगळे येतील मुंबईच्या हितासाठी, राजकारण बाजूला सोडून, हो. तेव्हा मुंबई ही सर्व देशांना जगात मागे टाकेल हा माझा विश्वास आहे. मला त्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे, की तुमच्या मते विकास किंवा डेव्हलपमेंट म्हणजे काय? कारण आपण ज्यावेळेस विकासाचा मुद्दा येतो, त्यावेळेस मग आपल्याला मोठे-मोठे रोड्स दिसतात, काहीतरी फ्लायओव्हर्स बांधलेले दिसतात किंवा काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं मेट्रो दिसते, दळणवळणाच्या सोयी दिसतात. अर्थात त्याच्या सगळ्याची कॉस्ट म्हणजे जोपर्यंत हे सगळं बांधलं जातंय, तोपर्यंत त्याची सगळ्याची जी कॉस्ट आहे, मग त्याच्यासाठी त्याच्यामुळे येणारं ट्रॅफिक असेल, त्याच्यामुळे निर्माण होणारं प्रदूषण असेल, याचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो. तुमच्या मते ज्यावेळेस डेव्हलपमेंट म्हणतो, त्यावेळेस डेव्हलपमेंटचा अर्थ काय? म्हणजे त्याच्यात निसर्गाचा समावेश येतो, त्याचा ताळमेळ येतो, की फक्त काय म्हणूयात ब्रिजच्या मागे ब्रिज आणि बिल्डिंग्सच्या मागे बिल्डिंग्स या पद्धतीचा विकास येतो? नाही, मी जेव्हा विकासाकडे बघतो तेव्हा एक गोष्ट प्रामाणिकपणे बघतो की फक्त विकास करून चालणार नाही, तर तो शाश्वत असला पाहिजे हे देखील महत्वाचं आहे. जे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हो. ह्याला आपण म्हणतो, ते मला असं वाटतं की परदेशात असलेल्या प्रत्येक शहरात ते फॉलो होतं. आता अमेरिकेमध्ये मी जेव्हा एखाद्या बिल्डिंग बद्दल वाचत होतो तेव्हा एक ती इमारत आहे, ती त्यांनी पुढची 50-60 वर्ष कशी टिकेल हो. अशा पद्धतीनं बनवली आहे. हो. अच्छा, त्यात त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक पण टाकली आहे. त्यात सोलार पॅनल देखील टाकलेत. म्हणजे निसर्गाला त्रास होऊ नये हो. हे देखील टाकलेत. तुमचं जे सीवेज डिस्पोजलची टँक असते, ती देखील त्या इमारतीमध्ये आहे. आणि पुढची 50-60 वर्ष ही इमारत टिकेल आणि निसर्गाला त्याची हानी होणार नाही अशा प्रकारे त्या इमारती त्या ठिकाणी बनवल्या जातात. अमेरिकेमध्ये ग्रीन बिल्डिंग्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट आला. हो. ते ग्रीन बिल्डिंग्सचे अनेक असे पॉलिसी आणि नॉर्म्स आहेत की जे तुम्ही फॉलो त्या ठिकाणी केलेच पाहिजे. म्हणजे ग्रीन बिल्डिंग्स अशा प्रकारच्या बिल्डिंग्स जे निसर्गाला देखील हानी पोहोचवणार नाही. आणि म्हणून मुंबई शहरामध्ये ज्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, जसे की अनेक नवीन इमारती तयार होत आहेत, SRA इमारती तयार होत आहेत, हो. तर या सगळ्या बिल्डिंग्स हे पुढची 50 वर्ष निसर्गाला हानी न करता अशा प्रकारे टिकल्या पाहिजेत, हो. जेणेकरून विकास देखील होईल आणि तो शाश्वत देखील राहील. कारण आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं की डेव्हलपरला प्रोजेक्ट लवकर तयार करायचा आहे, त्याला त्यातून तो प्रोजेक्ट पूर्ण करून पुढे जायचं आहे,
म्हणून कन्स्ट्रक्शन पटापट होतं आणि डेव्हलपमेंट पटापट होतं. हम्म. पण हा सगळा विकास करताना मुंबई महानगरपालिका जेव्हा ग्रीन बिल्डिंग सारखा कॉन्सेप्ट किंवा असे अनेक विषय जेव्हा पॉलिसी म्हणून आणेल, हो. तेव्हा विकास देखील होईल आणि तो शाश्वत पद्धतीने होईल, निसर्गाची हानी न होता होईल. कसं ग्रीन बिल्डिंग्समध्ये जेव्हा आपण पाहायला गेलो तेव्हा आपण सोलार पॅनल टाकतो, हो. त्यातून सोलार एनर्जीचा आपण वापर करू शकतो. रेन जेव्हा वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर असेल. हार्वेस्टिंग झालं, मुंबई महानगरपालिकेची पॉलिसी आहे की प्रत्येक बिल्डिंग तुम्ही जेव्हा तयार करता हो. तेव्हा त्यात रेन वॉटर टँक तुमच्या बिल्डिंगच्या खाली असला पाहिजे, जेणेकरून ते होतं आणि तुमचं रेन वॉटर पण हार्वेस्ट होतं आणि त्या निमित्तानं तुम्हाला कुठे ना कुठेतरी ते वापरता देखील येतं डोमेस्टिक यूजसाठी. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर डेव्हलपमेंट करताना सस्टेनेबिलिटी पण बघितली पाहिजे, या मताचा मी. आता आपण पाण्याबद्दलही बोललो, रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल बोललो. तर एक जो मगाशी पण जो मुद्दा आपण बोललो, की पाऊस पडला की दरवर्षी मुंबईत पाणी साचतं आणि मग काय हिंदमाता असेल आणि मग मिलन असे सबवे. मिलन सबवे असेल, हे ते ठरलेले आहेत. म्हणजे कुठलंही न्यूज चॅनल लावलं की मग आपल्याला एक बातमी की अच्छा मिलन सबवे पाण्याखाली, आणि मग ते आपल्याला लगेच कळायला लागतं की अरे बापरे. आणि मग काय लोकल स्लो झाल्या, मग सेंट्रल असेल तर मग आणखीनच बोंब. असं हे रुटीन आहे मुंबईचं पावसाळ्यातलं. दरवर्षी याच्यासाठी खूप मोठे टेंडर्स निघतात. दरवर्षी याच्यासाठी नालेसफाईचे वेगळे कॉन्ट्रॅक्ट्स निघतात. पंपिंग स्टेशन्स लावले जातात. पण तरीही दरवर्षी ही सेम परिस्थिती का येते आणि त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला होताना दिसतायत का? नाही, असं आहे की मुंबई हे फार जुनं शहर असल्यामुळे डेव्हलपमेंट जेव्हा मुंबईची होत गेली तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने ती होत गेली आणि म्हणून वेन यू सी सिटीज लाईक नवी मुंबई किंवा इतर काही, त्यावेळेला त्यांची प्लॅनिंग नीटपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला बरोबर. मिळते, म्हणजे त्या हिशोबाने. आणि जेव्हा आपण मुंबई बघतो तेव्हा आता तुम्ही जसं मिलन सबवे, हिंदमाताचा उल्लेख हो. केला, तिकडे पाणी तुम्ही म्हणजे पाऊस पडला रे पडला तिकडे पाणी हो. साचायचं. पण तेव्हा सांगताना तुम्हाला आनंद होतो की पुन्हा आमची सत्ता असताना मुंबई महानगरपालिकेत आणि महाविकास आघाडीची सरकार असताना तेव्हा आपण इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेलं की हिंदमाता आणि मिलन सबवेमध्ये अंडरग्राऊंड वॉटर रेन वॉटर होल्डिंग टँक्स आपण त्या ठिकाणी बसवले. हो. आणि म्हणून जे पाणी साचायचं सॉसर, ते हे असल्यामुळे पाणी साचायचं, ते पाणीला आपण अशा प्रकारे स्लोप दिला की तो त्या रेन वॉटर होल्डिंग टँक्समध्ये ते जावं आणि ते पाणी जे रेन वॉटर तिकडे साचतं त्या होल्डिंग टँक्समध्ये, ते पाणी आता रस्त्यांची जी क्लिनिंग असते किंवा गार्डनिंगसाठी मुंबई महानगरपालिकेचे गार्डनसाठी वापरणारे जे पाणी आहे आजूबाजूच्या परिसराचं, तिकडे ते पाणी वापरलं जातं. पण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना जेव्हा आपण मुंबईसाठी आणू तेव्हा ते मुंबईमध्ये जे पाणी साचतं ते कुठे ना कुठेतरी कमी होईल. हो. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर मुंबईचे जे काही रस्ते आहेत ते आपल्याला माहित आहेत की वेगवेगळ्या एजन्सीज कडनं ते रस्ते केले जातात. हो. म्हणजे महानगरपालिकेमार्फत, काही राज्य शासनामार्फत होतं, अनेक अनेक एजन्सीज ते बरोबर. रस्ते पाहतात आणि म्हणून त्यामध्ये देखील एक सिंगल विंडो कम्युनिकेशन असलं पाहिजे, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होऊ नये. मग ते एकमेकांवरती ब्लेम ढकलणं हा त्याचा उपाय नाही, हो. पण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून ते कोऑर्डिनेशन दोघांचं मिळून असलं पाहिजे, हो. जेणेकरून पाणी साचण्याचं प्रमाण हे कुठे ना कुठेतरी कमी होईल. हम्म. एक सांगताना वाईट वाटतं की हे सगळी कामं केल्यानंतरही गेली 2.5-3 वर्ष जी काय मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाचीच सत्ता नव्हती, प्रशासन चालवत होतं, तेव्हा नालेसफाईची जी कामं असतील किंवा गटारांची जी कामं असतील, छोटी छोटी जी गटारं असतात हो. त्याची साफसफाई कुठे ना कुठेतरी न झालेली मिळाली आणि अशी जी काय कामं आहेत ती न झाल्यामुळे लोकांच्या घरी पाणी जाणं किंवा पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे त्यात वाढ. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा हक्काचा नगरसेवक जोपर्यंत निवडून जात नाही, जोपर्यंत तो रस्त्यावरती राहून या सगळ्या गोष्टी बघत नाही, तोपर्यंत ह्याच्यात काही सुधार येणार नाही. निश्चित निवडणुका झाल्यानंतर जेव्हा हक्काचे लोकांचे नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेत आवाज उचलण्यासाठी उपस्थित असतील तेव्हा या सगळ्या समस्यांवरती नक्कीच तोडगा निघेल. मला आता त्याच्याचकडे यायचंय खरं तर. म्हणजे तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तुमचे वडील अनेक वर्ष राजकारणात आहेत. महाराष्ट्रासाठीचा ओळखीचा चेहरा आहे, जे आता आमदार आहेत, एकेकाळी मुंबईचे महापौर होते. त्यांच्यापेक्षा वेगळ्या सगळ्यात महत्वाचे आता प्रतोद आहेत. मुख्य प्रतोद. तर या सगळ्यापेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळ्या मतदारसंघातनं तुम्ही आता निवडणूक लढवताय. ज्यावेळेस पहिल्या वेळेस निवडणूक लढवताय त्यावेळेस तुमच्यासाठीचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय वाटतोय? ते असं आहे की या वॉर्डातून जिथून मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे त्या वॉर्डाचे पहिल्यांदा नगरसेवक, जेव्हा पहिल्यांदा प्रभूसाहेब नगरसेवक झालेले तेव्हा त्या वॉर्डातून झालेले, जिथलं नेतृत्व
आणि जिथे मी लढण्यासाठी आता इच्छुक आहे. आणि म्हणून ती एक गोष्ट म्हणजे तेव्हा ते 97ला नगरसेवक झाले आणि माझा जन्म 96चा आहे. पण तेव्हापासून मी लहान असतानापासून जे काय आमच्या सोबत घरी येणारे कार्यकर्ते आहेत म्हणजे तिकडे त्यांची 10 वर्ष झाली. हो. म्हणजे माझा टप्पा म्हणजे मी जन्म झाल्यापासून ते 10 वर्ष ते मी त्या ठिकाणी पाहतोय, बघतोय. अर्थात तेव्हा राजकारण काही कळायचं नाही. हो. पण हे सर्व जे काही जीवाला जीव लावणारे आमच्या सोबतचे आमचा परिवार आहे, तिथे राहणारं, ते एक वेगळी आपुलकी त्यांची आमच्यासाठी आहे, आमच्या कुटुंबासाठी आहे आणि त्यांची सेवा देखील माझ्या वडिलांनी भरपूर केली आहे. जेव्हा तुम्हाला तर माहिती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आरक्षणाचा कसा विषय असतो. हो. काही खुला प्रवर्ग होतो. हो. काही महिलांसाठी राखीव होतं. ओबीसी, एससी, एसटी हे सगळ्या विषय असतात. हो. म्हणून वॉर्डला आरक्षण काय पडेल हा एक मोठा प्रश्न तिकडे असणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचा असतो. पण या सगळ्या गोष्टी होत असताना एक वेगळा जिव्हाळा या वॉर्डाशी माझ्या कुटुंबाचा नक्की राहिलाय. कारण एक वडिलांनी नक्की सांगितलंय, की अंकित या वॉर्डानी जर मला निवडून दिलं नसतं, म्हणजे पहिल्यांदा मला नगरसेवकच केलं नसतं, तर ना ते मुंबई शहराचे महापौर असते, ना सभागृहाचे नेता असते, ना स्थायी समितीचे अध्यक्ष असते. हो. विविध समित्या त्यांनी ज्या मुंबई महानगरपालिकेत भूषवल्या, ते त्यांना करता आलं नसतं. विधानसभेचे 3दा आमदार झाले नसते. आणि म्हणून या वॉर्डाची जर सेवा जर ईश्वरानेच तुला करण्याची संधी दिली आहे, तू त्याच वॉर्डातून लढलं पाहिजे. आणि या सगळ्यांचे उपकार देखील जनतेचे आमच्या कुटुंबावरती भरपूर आहेत. आणि जर त्यांची सेवा करायला आपल्याला मिळत असेल, तर ती आपण केली पाहिजे. कारण दिंडोशी विधानसभेमधून तिथून जे आमदार आमचे वडील आहेत, त्यांचं पण एक मत होतं, की आणखी मी जिथून आमदार आहे, मला असं नकोय की मी कोणत्याही कार्यकर्त्याचं तिकीट कापून तुला मी तिकीट देईन. तर जिथे गोरेगाव विधानसभेमध्ये मला वाटतं आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत, आमच्या पक्षाचे खासदार नाही आहेत आणि जे नगरसेवक होते, ते पक्ष बदलून समोरच्या पक्षात गेलेत. आणि म्हणून त्या ठिकाणी जर तुला नेतृत्व करायला मिळत असेल, लोकांच्या समस्या ऐकून त्यांची सेवा करायला मिळत असेल, तर निश्चित रूपानं तू त्या ठिकाणातून लढ. हं, हं. आणि हे सगळं करत असताना आता तुमच्या पुढचं प्रायमरी चॅलेंज काय वाटतं? कारण नाही म्हटलं तरी आणि हा खरं तर खूप पर्सनल स्पेसमधनं प्रश्न येतो. कारण खूप कमी तरुण राजकारणामध्ये ॲक्टिव्ह दिसतात आणि तुम्ही ज्या वयाचे आहात, त्या वयात राजकारणाकडे, ॲक्टिव्ह पॉलिटिक्सकडे पाहणं आणि त्याच्याकडे एक आशेनं पाहणं हे खूप काहीतरी वेगळं चित्र दिसतं. कारण माझ्या वयातले जे सगळी लोकं आहेत, त्या लोकांना असं वाटतं की नाही राजकारण आपल्यासाठी नाही किंवा त्याच्याबद्दलचं एक काहीतरी निगेटिव्ह मत आहे. तर या सगळ्यामधनं तरुणांनी राजकारणाकडे काय अर्थाने बघायला पाहिजे? कारण ते तुम्ही त्या पॉझिटिव्ह अप्रोचने त्या राजकारणाकडे बघताय म्हणून खरं तर हा प्रश्न आहे. तर माझी जी काही पॉलिटिकल जर्नी आहे, ती सुरू कधी झाली, की मला असं वाटतं 15-16 वर्षांचा असेल आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, बँड्राचं जे हो. खेरवाडीचं आहे, तिकडे शिकत होतो. डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि तेव्हा मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या, की जे विद्यार्थी असतात, म्हणजे आता आपण पास आउट झालोय, आपलं शिक्षण पूर्ण झालंय, तर आपल्याला त्या समस्या छोट्या वाटतील. पण जेव्हा आपण शिकत होतो, हो. तेव्हा एक साधारणतः विद्यार्थ्याची इच्छा असते, की आमचं कॉलेजचं कॅन्टीन चांगलं असावं. जिकडे आम्ही लेक्चर नंतर बसू शकू. हो. जे शौचालय आपण वापरतो कॉलेजमध्ये, ते स्वच्छ असावे. त्याला घाण वास येऊ नये. जे लेक्चर्स आपले असतात, ते तुम्हाला माहीत आहेत, अर्धे टीचर्स न आल्यामुळे कधी-कधी ते लेक्चर्सच होत नाहीत. असे अनेक जे विषय आहेत, ते विद्यार्थ्यांसाठी मोठे असतात, पण आपल्याला ते बाहेरून बघायला किंवा आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते छोटे वाटतात. पण जेव्हा मी 15-16 वर्षाचा होतो, तेव्हा हे विषय मी त्यावेळेला अनुभवले आणि अनेक विद्यार्थ्यांच्या त्यावेळेला समस्या देखील अनुभवल्या. आणि गेल्या 15-16 वर्षांचा मी असतानापासून युवा सेनेत या विद्यार्थ्यांच्या विषयी आवाज उचलण्याचं काम करतोय. अर्थात मला आदित्य साहेबांनी युवा सेनेत काम करायची संधी दिली. मग कॉलेज विद्यार्थ्यांचे प्रश्न, मग हळू महाराष्ट्राचे दौरे करायची संधी मला आदित्यजींनी दिली आणि त्यासोबत असलेले अनेक युवकांचे प्रश्न, मग विद्यापीठात कोणाचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळणं, हे पण आपल्याला छोटं वाटतं. हो. पण कोणाचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट अडकल्यामुळे त्याचा परदेशी जी युनिव्हर्सिटी असते, त्याच्यामध्ये होणारं ॲडमिशन कुठे ना कुठेतरी अडकतं. असे जे काही विषयांसाठी विद्यार्थ्यांसाठी जो आवाज उचलायचा होता, तो आवाज गेली 12-13 वर्ष हा आम्ही उचलत आलोय. आणि कुठे ना कुठेतरी हे करत असताना मग नागरिक सुविधांच्या विषयी आवड वाढत गेली. ते आपण सोडवले
पाहिजेत असं वाटायला लागलं. आणि म्हणून जेव्हा उच्च शिक्षित आणि तरुण जेव्हा राजकारणात येतात, तेव्हा त्यांचा देखील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. खरं तर सिव्हिक इश्यूजवरती तरुणांनी बोललं पाहिजे. आत्ताच्या जनरेशनला म्हणजे आमच्यापेक्षा 10 वर्ष छोटे आणि आमच्यापेक्षा 10 वर्ष मोठे, त्यांना काय एक्झॅक्टली पाहिजे, हे आताचा तरुण हा चांगला जाणतो आणि त्याचा अभ्यास जर या तरुणांनी केला, तर मला वाटतं निश्चित रूपाने राजकारणाला चांगले दिवस बघता येतील. कारण शिक्षित तरुण जेव्हा येतात, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन जेव्हा बघण्याचा वेगळा असतो आणि जर ते बदल या राजकीय क्षेत्रात करू शकले, तर नक्कीच चांगले दिवस या देशाला आणि महाराष्ट्राला पाहायला मिळतील. हो. मला आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे कोस्टल रोड संदर्भातला. कारण आता एक कोस्टल रोड संदर्भातली ओरड पण सुरू आहे, की इतके सारे मॅनग्रोव्हज त्याच्यासाठी तोडले जात आहेत आणि ते मुंबईत त्या झाडांच्या कत्तली होऊन कुठेतरी चंद्रपूरमध्ये त्याच्या काहीतरी कितीतरी पट झाडं लावली जातात. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तर निश्चित मी पुन्हा एकदा बोललो, जसं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती चर्चा केली, हो. तसं निसर्गाचा समतोल राखून आपण विकास केला पाहिजे. कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहतो, की फक्त डेव्हलपमेंट करायचं आणि निसर्गाला हानी द्यायची, या गोष्टी मला कुठे ना कुठेतरी वाटतं या योग्य नाहीये. मँग्रोव्हजबद्दल आपण म्हणालात, तसं आरेमधलं देखील जंगलाची कत्तल आपण ऐकली हो. असेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण जेव्हा एक उपाययोजना करतो, तेव्हा अनेक त्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या गोष्टी 1, 2, 3 असे वेगवेगळे मेथोडॉलॉजी वापरून आपण त्या निसर्ग वाचवण्यासाठी वेगळं करू शकतो. हं. आणि म्हणून आता मुंबईचे मॅनग्रोव्हज कापून तुम्ही चंद्रपूरला लावला तर त्याला काही अर्थ नाही. त्याचा फायदा मुंबईला होणार नाहीये ना. हो. मुंबई आणि चंद्रपूरमध्ये केवढं अंतर आहे आपल्याला आणि हो. सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून मुंबईचा जो हक्काचा निसर्ग आहे, मग ते संजय गांधी नॅशनल पार्कच्या रूपामध्ये असून द्या, मॅनग्रोव्हच्या रूपामध्ये असून द्या, आरेच्या रूपामध्ये असून द्या, ही जी काय वाढती मुंबई आहे, डेव्हलपमेंटनी वाढती मुंबई आहे, त्यात हा छोटासा राहिलेला निसर्ग आहे. त्याचं जतन तरी आपण करणार आहोत का? हा मोठा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येक मुंबईकरांनी विचारला. हो. अ, तुम्ही आता निवडणूक लढवताय. तुमचा तुमचा असा काही ॲक्शन प्लॅन आहे का? तुमचं असं काही विजन आहे का? तुमच्या वॉर्डासाठी असेल किंवा मुंबईसाठी असेल. तुम्ही निवडून आल्यानंतर या 4 किंवा 5 गोष्टी तुम्हाला प्रायोरिटीने करायच्यात. अशा काही गोष्टी आहेत का? सगळ्यात पहिला गोष्ट जी मला करायची आहे, ती पाण्यासंदर्भात. कारण पाण्याबद्दलचे हाल हे प्रत्येक नागरिकाला होताना या प्रचाराच्या निमित्तानं मला पाहायला मिळाले. म्हणजे मी जिकडे कुठे लोकांना समस्या विचारायला गेलो, तर पहिली समस्या ही लोकांची आली, की पाणी. पाणी आम्हाला वेळेवर मिळत नाही, पाण्याचा प्रेशर कमी आहे आणि म्हणून पाण्याविषयी हा पहिला आवाज हा माझ्या माध्यमातून उचलला जाईल याची ग्वाही देखील मी लोकांना दिली आहे. जसं आपण पाण्याचा कोटा वाढवणं असून द्या किंवा पॉलिसी वाईज त्यात काय बदल आणणं असून द्या, याविषयी जे अधिकारी असतील त्यांच्याशी हो. चर्चा करून आपण त्या गोष्टी निश्चित रूपानं करू. मला असं वाटतं, की या 2.5-3 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेत कोणाचीच सत्ता नसताना, प्रशासकीय राज असताना जे वेस्ट कलेक्शन जी मेथोडॉलॉजी होती, ड्राय वेस्ट, वेट वेस्ट, अनेक अशा गाड्या आहेत जे रुटीन वाईज जे कचरा उचलायला जायला पाहिजे, त्या देखील उचलायला जात नाही. बरोबर. ही देखील तक्रार मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं तिथे राहणाऱ्या नागरिकांची आहे. तर त्याला लाईन अप करून व्यवस्थित पद्धतीनं आपण कशा प्रकारे जसं पूर्वी होतं, तशा प्रकारे करायचं नियोजन आपण करू शकतो का? एअर क्वालिटी इंडेक्स सुधारण्यासाठी ज्या अनेक पॉलिसीज आणल्या पाहिजेत, ह्याच्या विषयी वाच्यता करून याविषयी आपण काही करू शकतो का? आणि शाश्वत विकासाकडे आपण प्रभाग आणि मुंबई कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो, हे मुख्य नियोजन हे जेव्हा लोकांचे आशीर्वाद माझ्यासोबत असतील, तेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करू. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे गेली 2.5-3 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. त्याच्या आधी चं सरकार होतं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा सगळं अधिकाऱ्यांच्या बळावरती सगळ्या महानगरपालिका फंक्शन करतात. साधारण सामान्य माणसाला जाऊन प्रश्न विचारला तर त्याला कदाचित कळणारही नाही, की माझ्याकडे नळाला रोज पाणी येतंय. काहीतरी रोज कन्स्ट्रक्शनचं बाहेर काम चालू आहे. त्याला तसा फरक पडत नाही कारण त्याचं रोजचं आयुष्य तसंच आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांना रिप्रेझेंट करणारे नगरसेवक आहेत की नाही, याने त्याला त्याच्या आयुष्यात खरं तर खूप मोठा फरक पडलेला नाहीये. आत्ताच्या निवडणुका ज्यावेळेस एक खूप मोठा गॅप जाऊन निवडणुका होतायत, जिथे 2.5-3 वर्ष, काही ठिकाणी 3.5 वर्ष
महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत. आत्ताच्या निवडणुका का महत्वाच्या आहेत आणि काय अर्थाने लोकांसाठी त्या महत्वाच्या आहेत? नाही, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हे होणं यासाठी महत्वाचे आहेत कारण जे काही विषय आपण बोललो ते लोकांना जे भेडसावणारे आहेत, पाणी असेल, तुमचं गटार लाईन क्लीनअप असेल, अशी छोटी गटारं असतात ती देखील साफ करणं महत्वाचं आहे. हो. कारण जी नागरिक आमचे चाळी वस्तीमध्ये राहतात त्यांच्या घरात पाणी जातं आणि म्हणून ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्या जे शिवसेनेच्या शाखा आहेत त्या तर 24/7 हे लोकांच्या सेवेसाठी उघड्या तर असतातच. हो. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी जरी मुंबई चालवत असले तरी लोक या गोष्टींबद्दल बोलायला आमच्या शाखेतच येतात. हो. आमचे शाखेतले शाखा प्रमुख, आमचे शिवसैनिक हे त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीची पाहणी करतात आणि मग त्याची काय उपाययोजना करायची आहे त्या अधिकाऱ्यांबरोबर ते त्यांचं लोकांचं मत मांडून या सगळ्या विषयी करत असतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचा हक्काचा नगरसेवक असणं हे फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा नगरसेवक असतो तेव्हा सभागृह जेव्हा मुंबई महानगरपालिकेचं भरतं हो. त्या निमित्तानं त्याला आवाज उचलता येतात. प्रभाग समिती जेव्हा भरते त्या हिशोबाने त्या वॉर्डाचा आवाज त्याला उचलता येतो. आणि या सगळ्या ज्या छोट्या विषय असतात मग नगरसेवकाला जो अधिकार असतो तो कुठे ना कुठेतरी त्याला वापरता येतो. आणि वापरल्यानंतर मग ज्या अधिकाऱ्यांशी त्याला बोलणं करायचं या सगळ्या गोष्टींसाठी या समस्यांसाठी ते वापरता येतं. आणि म्हणून जेव्हा सर्व नागरिकांशी जो संवाद साधणारा वन पॉइंट कॉन्टॅक्ट असतो नगरसेवक म्हणजे अकाउंटेबिलिटी जेव्हा एखाद्या गोष्टीची घ्यायची असते तो नगरसेवक म्हणून त्या विभागाची तो घेत असतो. आणि लोक देखील हक्काने त्याच्याकडे जातात नगरसेवकाकडे की चला बाबा आमच्या नागरिक सुविधांचा काही इश्यू होतोय तर मी नगरसेवकाकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून संविधानाने तयार केलेलं हे पद आहे ते काहीतरी कारणासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं ते सर्व विचारपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं आणि त्या संविधानामधलं हे पद नगरसेवक हे महत्वाचं आहे कारण ते तो लोकांचा सेवक असतो आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा जो काही अधिकार हा लोकांनी त्याला दिला असतो. आणि म्हणून हे पद आणि या पदावरती माणूस देखील असणं महत्वाचं. आता आपण या पॉडकास्टमध्ये जी काही प्रायमरी चर्चा झाली ती सिव्हिक इश्यूज बद्दल नागरी समस्यांवरती खरं तर आपण बोललो. पण खरंच निवडणुका ज्यावेळेस येतात आणि ज्यावेळेस लोक मतदान करतात त्यावेळेस या सिव्हिक इश्यूज बद्दल पॉलिटिकल पार्टीज तितक्या बोलतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना खरं तर त्या सिव्हिक इश्यूज बद्दल ऐकून मतदान करायचं असतं का? म्हणजे सिव्हिक इश्यूज वरती निवडणुका का होत नाहीत आणि त्याच्याबद्दल निवडणुकांच्या काळात चर्चा ही मागच्या पानावरती का राहते? नाही, निवडणुका या सिव्हिक इश्यूज वरतीच झाल्या पाहिजेत. तुम्ही काय केलं आम्ही काय केलं हे बोललंच गेलं पाहिजे. कारण सिव्हिक इश्यूज हँडल करण्यासाठीच लोक तुम्हाला निवडून देतात. त्यांना होणारी गैरसोय जी आहे ती सुधारण्यासाठीच लोक तुम्हाला निवडून देतात. आणि म्हणून निश्चित रूपाने सिव्हिक इश्यूज वरतीच चर्चा झाली पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा विभागात फिरतो किंवा आम्ही लोकांची चर्चा करतो त्या लोक समस्या घेऊन आमच्याकडे सिव्हिक इश्यूजशीच येतात. म्हणजे पाण्याचा विषय असेल, सिवेजचा विषय असेल हेच घेऊन येतात. त्यांची अपेक्षा असते की ती पूर्ण व्हावी. आणि फार असे काय त्यांचे विषय म्हणजे न हाताळण्यासारखे नसतात. आणि म्हणून या इश्यूजवरती जेव्हा निवडणुका येतात त्यांना जेव्हा विश्वास पटतो की हा जो माणूस आहे तो आमच्या या समस्यांना न्याय देऊ शकतो त्या हिशोबाने लोक मतदान करतात. आणि निश्चित रूपानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता गेली 25 वर्ष या मुंबईवरती आहे. की प्रत्येक शिवसैनिक लोकांची सेवा करतोय, त्यांचे सिव्हिक इश्यूज सोडवतोय. आज मला सांगा मुंबईत कोणाला ॲम्ब्युलन्स लागली तर पहिला आमचा शिवसैनिक धावून जातो. कोणाला आरोग्याशी रिलेटेड कुठला त्रास झाला तर आमचा शिवसैनिक धावून जातो. आज कोविडमध्ये आपण कोविडचं पूर्ण वर्ष पाहिलं. एवढी वर्ष आपण कोविडची पाहिली गेली 2 वर्ष जे लॉकडाऊन वगैरे होतं. आज मला अभिमान वाटतो की जो पहिला माणूस लोकांच्या सेवेसाठी धावून गेला तो आमचा शिवसैनिक गेला. कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक मृत्युमुखी पडत होती तेव्हा त्यांच्या ज्या बॉडीज होत्या त्यांना अग्नी देण्यासाठी देखील आमचे शिवसैनिक पुढे आलेले. जेव्हा त्या बॉडीजला हात लावायला कोणच पुढे येत नव्हतं. कोविड किती भयानक होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे शिवसैनिक अशाच पद्धतीने तयार केले जे लोकांच्यासाठी सेवक म्हणून त्या ठिकाणी उभे राहतात. आणि म्हणून मुंबईकरांचा हा विश्वास हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांवरती आणि म्हणून ते लोक आम्हाला निवडून देतात.
अगदी शेवटचा प्रश्न. कारण आपण मुंबईबद्दल बोलतोय आणि मराठी माणसाबद्दल बोललो नाही तर कदाचित हा पॉडकास्ट पूर्ण होणार नाही. घिसापिटा प्रश्न आहे परत एकदा. पण प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा प्रश्न खूप पुढे येतो. आपण वेगवेगळ्या पॉलिटिकल पक्षांकडनं सुद्धा ऐकतो की कसं यावर्षी कदाचित अमराठी माणूस आपल्याला मुंबईचा महापौर दिसेल का? अशा उगाच काहीतरी एक चर्चा फ्लोट होत राहतात आणि मग त्याच्यावरचे दोन्ही बाजूचे युक्तिवाद आपण ऐकत राहतो. तर मराठी माणूस हा कसा महत्वाचा फॅक्टर आहे मुंबईसाठी याच्याबद्दल आपण थोडं बोलू शकतो तर. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे मुंबईसाठी केलंय आणि मराठी माणसासाठी केलंय, मला असं वाटतं त्यांनी ते केलं नसतं तर मुंबईत मराठी माणसाचा मागमूसही लागला नसता. आणि म्हणून मराठी माणूस एक दिलानं, एक मनानं वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करतं. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती प्रेम करतं. राजकारणात निवडणुका येतात, जातात. निवडणुका आल्या की अनेक या गोष्टी राजकारण करण्यासाठी आणल्या जातात. पण ही गोष्ट कितीही सत्य असली, तरी मुंबईकराला सुविधा, मग तो कोणत्याही समस्येत अडकलेला असून द्या. तो मराठी असून द्या, अमराठी असून द्या. उद्या हॉस्पिटलमध्ये कोणाला ॲडमिट करायचं आहे, तर आपण हे नाही बघत ना, की तो कोणती भाषा बोलतो, मराठी आहे का अमराठी आहे, हं. तो कोणत्या जातीचा आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हे आम्हाला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. आणि म्हणून मराठी माणूसाची मुंबई ही आहेच, हे तर आम्ही ठामपणे बोलतोच. पण या सगळ्या गोष्टी होत असताना राजकारण त्यात न आणता, वोट बँकसाठी हे राजकारण न करता तुम्ही प्रत्येकाच्या समस्येसाठी धावून जाताय का? हा मोठा प्रश्न कुठे ना कुठेतरी असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या निवडणुका त्यावरती लढल्या गेल्या पाहिजे. हं, हं. आणखीन एक असाच एक मूलभूत प्रश्न तो म्हणजे आरोग्यासंदर्भातला. अ, कोविडच्या काळात ज्या पद्धतीनं मुंबईत कोविड मॅनेज करण्याचं काम झालं ते सगळ्यांनी पाहिलं. मुंबईची हेल्थकेअर सिस्टीम आता नेमकी कुठे आहे आणि त्यात कुठल्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंटची, बदलाची गरज तुम्हाला वाटते? नाही, मला असं वाटतं की आमची सत्ता असताना अनेक अशा आरोग्याविषयी उपाययोजना मुंबई महानगरपालिकेने केल्या. मला असं वाटतं आता जोगेश्वरीला असलेलं जे ट्रॉमा हेल्थकेअर सेंटर आहे, हो. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच ते आपण सुरू केलंय. त्यात होणाऱ्या अनेक ज्या उपाययोजना आहेत, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं आणि लोकांच्या तक्रारी पण त्या संदर्भात आल्या, हो. की तिकडे अटेंड करणारे जेवढे डॉक्टर्स पाहिजे ते डॉक्टर्स नाही आहेत. ते नर्सेस पाहिजेत ते नर्सेस नाही आहेत. ज्या लोकांना ECG किंवा MRI किंवा CT स्कॅन या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत, त्या काढण्यासाठी मशीन्स नाही आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण वास्तू मुंबई महानगरपालिकेची आरोग्यासाठी बांधतो, तेव्हा त्या गोष्टी, मग या सगळ्या मशीन्स, या सगळे जे डॉक्टर्स, नर्सेस हे लोकांच्या सेवेसाठी तिथे तत्पर पाहिजेत. ही गोष्ट कोणी आखणी करू शकते, तर ती मुंबई महानगरपालिका करू शकते. हं. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेने हेल्थ सर्व्हिसेसवरती पण तेवढं लक्ष द्यावं. मला असं वाटतं, की अनेक असे हॉस्पिटल्स मुंबईत आहेत. त्या ठिकाणी देखील या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्राथमिक आरोग्य जे केंद्र आहेत, जे प्रत्येक विभागात असतात, ते बऱ्याच प्रमाणात वाढवले पाहिजेत. कारण मुंबईची लोकसंख्या आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्याची किती गरज मुंबईकरांना आहे, हे देखील आपल्याला कळतं. हो. आता सध्याचं जे हवामान आहे, ते कशाप्रकारे दूषित आहे, ते देखील तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक महिने, 2 महिने, 3 महिन्याला हो. लोकं आजारी पडतायत. कोणाचा घसा बरा नाही होत आहे. किंवा पोल्युशनमुळे लोकांना होणारा त्रास हा आपण सगळे पाहत आहेत. हो. आणि म्हणून तेवढेच प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई महानगरपालिकेने वाढवले पाहिजेत. जे सध्याचे मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, त्यात ज्या सुविधा लोकांना मिळत नाहीयेत, ते ठामपणे मुंबई महानगरपालिकेने पूर्वी दिले पाहिजेत. आणि वाढत्या लोकसंख्येप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने देखील एक चांगलं एम्सच्या दर्जाचं हॉस्पिटल देखील मुंबईकरांसाठी चालू केलं पाहिजे. ही देखील भावना ही प्रत्येक मुंबईकरांची. खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. मला वाटतं खूपच कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा आज या निमित्तानं करता आली. खूप खूप आभार. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.